जय शिवराय मित्रांनो, नाव माझं उमेश. 2 दिवसानंतर आज शेतामध्ये आलो आहे. गावामध्ये जशी नदी आहे तशी आमच्या शेतामध्ये पण एक जे पाणी आलं होतं ते आमच्या शेतामध्ये इथून आतमध्ये आलं. तेव्हा पाईपलाईन उघडी पडली. इथं आमचा बंधारा आहे समोर. गजऱ्यामध्ये पाणी गेलं होतं. कचरा अडकलेला दिसतोय तुम्हाला. पलीकडे जे झाडं पडलीत त्यामुळं पाणी सरळ खाली न जाता इथून वरती येत. बंधाऱ्याच्या अलीकडून इकडं पाणी गेलं आहे. इथून वरती शेतामध्ये गेलं पाणी. तुम्हाला बंधारा दाखवतो. नदीच्या पलीकडे जेवढी पण शेती पूर्ण ऊस आहे. इथून पाणी पूर्ण आतमध्ये आलं. इथून जी धार पडली आहे असंच सरळ या कापसामधून पाणी पुन्हा सरळ वरती गेलं. समोर तो आपला ऊस, त्या साईडला एक गोठ आहे आपला. पुरामध्ये खूप सारे लाकडं वाहून आलेत. इथं भाऊ आणि पप्पा लाकडं तोडत आहेत. या नदीमध्ये असणाऱ्या झाडांना वरून येणारा कचरा अडकतोय आणि त्यामुळं पाणी पुढं न जाता वरती म्हणजे बाजूला शेतामध्ये जातं. त्यामुळेच हे झाडं आता तोडायचं काम चालू आहे. झाड तोडल्यामुळं आता थोडंसं मोकळं वाटायला लागलं. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.